नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत अथ श्री साई सच्चरित अध्याय 7. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक आणू चित्ती. देवळाच्या जीर्णोद्धाराची कैसी प्रीती बाबास, परोपकारार्थ कैसे श्रमत, कैसे निज भक्ता सांभाळीत, कैसे निजांगे देह जिजवीत, दुःखे शोषित भक्तांची. समाधी संवेत खंडयोग, धोती पोती इत्यादी प्रयोग, कदा करपद शिरवियोग, सदा संयोग पूर्ववत. हिंदू म्हणता दिसत यवन, यवन म्हणता हिंदू सुलक्षण, ऐसा हा अवतार विलक्षण, कोण विचक्षण वर्णील. जात हिंदू की मुसलमान, थांगण लागता अनुप्रमाण, उभय वर्गा समसमान, जयाचे वर्तन सर्वदा. रामनवमी हिंदूंचा सण, करवीत असे स्वय आपण, सभामंडपी पाळणा बांधवून, कथा कीर्तन करवीत. चौकात सन्मुख लागे पाळणा, करवणी घेती रामकीर्तना, तेची रात्री संदल मिरवणा, अनुज्ञा यवनाही देत. जमून जमतील तितके यवन, समारंभे संदल मिरवण, उभय उत्सव समसमान, करून घेता आनंदे. येता रामनवमीचा दिवस, कुस्त्या लावण्याची हौस, घोडे तोडे पगड्या बक्षीस, अति उल्हास द्यावया. सण गोकुळ अष्टमी आला, करून घेती गोपाळकाला, तशीच ईद येता यवनाला, नमाजाला अटकना. एकदा आला मोहरमाचा सण, आले मशिदीस काही यवन, म्हणती एक ताजा बनवून, करू मिरवण ग्रामात. आज्ञे सरसा ताजा झाला, 4 दिवस ठेवूही दिदला, 5व्या दिवशी खाली काढला, नाही मनाला सुख दुःख. अविंद म्हणता विंदित कान, हिंदू म्हणता सुनता प्रमाण, ऐसा ना हिंदू ना यवन, अवतार पावन साईचा. हिंदू म्हणावे तरी तयास, मशिदीत सदा निवास, यवन म्हणावे तरी हुताश, अहर्निशी मशिदीत. मशिदीत जात्याचे दळण, मशिदीत घंट शंखवादन, मशिदीत अग्निसंतर्पण, मुसलमान कैसे हे. मशिदीत सदैव भजन, मशिदीत अन्न संतर्पण, मशिदीत अर्धपाद्य पूजन, मुसलमान कैसे हे. म्हणावे जरी म्लेच्छ जाती, ब्राह्मण उत्तम पूजा करती, अग्निहोत्री लोटांगणी येती, त्यागुनी स्फीती सोवळ्याची. ऐसे जन विस्मित चित्ती, पाहू येती जे जे प्रचिती, तेही तैसेची आपण वर्तती, मुग गिळती दर्शने. तरी जो सदा हरिसी शरण, त्यास का म्हणावे हिंदू वा यवन. असो क्षुद्र अतिक्षुद्र याती विहीन, जातीन प्रमाण अणुमात्र, नाही जयासी देहाभिमान. असो हिंदू वा मुसलमान, सकळ वर्णा समसमान, न तया भिन्न पण जातीचे. फकीर पंक्तीसी बास भोजन, अथवा यत इच्छा मत्स्य सेवन, तेथेची तोंड घालता श्वान, विटेन मन तयाचे. चालू वर्षाचा धान्याचा साठा, कृषीवल करतो बांधोनी मोठा, की पुढील साली आलिया तोटा, वेळी पुरवठा होईल. तैसे संग्रही गव्हाचे पोते, दळाया मशिदीत असे जाते, पाखडावयाही सुपई होते, न्यून्य नव्हते संसारास. सभामंडपी शोभायमान, सुंदर खासे तुलसी वृंदावन, तेथेची एक लाकडी संदन, अति सुलक्षण कांतीचा.
कातीव होते काही पुण्यगाठी, तेने या सद्वस्तूंची झाली भेटी. ऐसी दृढ साठवा हृदय संपुटी, पडे ना तुटी आमरणांत. काही पूर्वजित सभाग्यता, तेने हे पाय आले हाता. मनासी लाभली शांतता, निश्चिंतता ही प्रपंची. पुढे कितीही सुखसंपन्न झालो तरी ते सुखनीय परतोन. श्री साई समर्थ समागमजन्य, भोगिता धन्य झालो मी. स्वानंदैक चिदगन साई, काय वानू तयाची नवलाई. जो तो रतला तयाच्या पायी, तो ठाईच बैसविला. अजिन दंडधारी तापसी, हरिद्वार आदी तीर्थवासी. तडी तापडी संन्यासी, त्यागी उदासी भव्येती. बोले चाले हसे उदंड, जिवे चालला मालिका अखंड. नावडे वाद किंवा वितंड, निकट दंड सर्वदा. तापस वृत्ती शमिदांत, वाचा स्त्रवे पूर्ण वेदांत. कोणासही न लागला अंत, अखेरपर्यंत बाबांचा. राव असोबा रंक, समसाम्य सकळा निष्टंक. लक्ष्मीपुत्र वाभिकारी खंक, उभयतासी एकची माप तेथे. कोणाचे बरे वाईट कर्म, जाणतसे जीवा तुले मर्म. सांगून देती खुणवर्म, आश्चर्य परम भक्तांना. जाणपणाचे ते साठवण, नेणतपणाचे पांघरुण. मानसंपादन जयाची शीण, ऐसे एवम श्री साई. ऐसे लक्षण श्री साई. काया जरी मानवाची, करणी अपूर्व देवाची. शिर्डीत प्रत्यक्ष देवतो हाची, भाविती हेची जनसारे. काय बाबांचे चमत्कार, किती म्हणून मी वर्णू पामर. देवा देऊळाचे जीर्ण उद्धार, बाबांनी अपार करविले. शिर्डीस तात्या पाटला हाती, शनी गणपती शंकर पार्वती. ग्रामदैवी आणि मारुती, यांची सुस्थिती लावली. लोकापासून दक्षिणा मिसे, घेत बाबा जे पैसे. काही धर्मार्थ वाटीत जैसे, काही तैसेच ते देत. कोणासी रोज रुपये 30, कोणासी 10, 15, 50. ऐसे मन मानेल तयास, वाटीत उल्हास वृत्तीने. हा तो सर्व धर्माचा पैसा, घेणारासही पूर्ण भरवसा. विनियोगही व्हावा तैसा, हीच मनीषा बाबांची. असो कित्येक दर्शने पुष्ट, कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट. कित्येकांचे गेले कुष्ट, पावले अभिष्ट कितीएक. न घालता अंजन पाला रस, किती एक अंध झाले डोळस. आले पाय किती एक पंगूस, केवळ पायास लागता. महिमा तयांचा अनिवार, कोणान लगे तयांचा पार. यात्रा येऊ घातली अपार, अपरंपार चौबाजू. दुनी निकट येताची स्थानी, मलमूत्राते विसर्जुनी. कधी पारोसे कधी स्नानी, नित्य ध्यानी निर्तजे. डोईस सफेद पागोटे खासे, स्वच्छ धोतर लावित कासे. अंगात सदरा की पैरण असे, पेराव ऐसा आरंभी गावी वैद्यकी करीत. पाहुणी दवा देत, हातालाही यश भवत. हाकिम विख्यात झाले. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती आणि गुरुदेवांचं स्मरण केलं आहे, सद्गुरूंचं. त्यानंतर कुलदेवता श्रीराम आणि शेवटी बाबांचं स्मरण करून या पुढील अध्यायाला आपण सुरुवात केलेली आहे. आता या अध्यायात बाबांनी देवळांचे जीर्ण उद्धार केले, त्याची कथा आहे. परोपकार कसे करायचे, निजभक्तांना कसे सांभाळायचे, त्या स्वतःचा देह जिजवून त्यांची पाठराखण करायचे, अशा गोष्टींची कथन केलेलं आहे. शिवाय या अध्यायामध्ये बाबा हिंदू का मुसलमान याच्यावरती पण उहापोह केलेला आहे. हिंदू म्हणावे तर मुसलमान दिसतात, मुसलमान म्हणावे तर हिंदूंची सगळी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये. तर हे परमार्थ आहे, म्हणजे ह्यांना हिंदू मुसलमान ही जातच नाही आहे. बाबांचे कानही टोचले आहेत, मुसलमान म्हणावं तर कान टोचलेत, हिंदू म्हणावं तर सुनता केलेली आहे. आणखीन रामनवमीचा उत्सव करतात, हिंदूंचा सण सभामंडपामध्ये पाळणा वगैरे बांधून करतात. त्याच रात्री संदल मिरवायला पण मुसलमानांना परवानगी देतात. तसेच कुस्त्या लावतात लोकांच्या त्या रामनवमीच्या उत्सवात, आणि लोकांना घोडे तोडे पगड्या बक्षिसं देत असतात. गोकुळाष्टमीला देखील गोपाळकाला करतात. आणि ईद आली की त्या लोकांना पण नमाज पडायला म्हणजे जागा देणार. आणखीन त्यांनी एकदा आले येऊन काय म्हणले, आम्हाला ताबूत बनवायचा आहे. मग तो ताबूत बनवला, ग्रामात मिरवला, तो 5 दिवस ठेवला, 5व्या दिवसाने खाली काढला. मग त्याचं पण त्यांना काही असं दुःख वगैरे झालेलं नाही आहे.
बरं, मुसलमान म्हणावं तर मशिदीमध्ये सतत अग्निहोत्र चालू आहे, कायम अग्नी प्रज्वलित आहे. ती धुनी बाबांची अद्याप तिथं आहेच आहे. आपण आता शिर्डीला जाऊन बघतो तरी मशिदीमध्ये घंट शंख यांचा नाद होतो आहे, अर्धे पूजन होतं आहे, बाबांची पूजा होत होती. तर त्यांना कोणतीच जात नाही, ते परब्रह्म अवतार आहेत. हिंदू, मुसलमान, शूद्र, अतिशूद्र असं काही नाही. कधी फकीरांबरोबर पंक्तीला मांसाहार पण करत असत बाबा, कधी मासे पण खात असत. जसा शेतकरी चालू वर्षाचा धान्याचा साठा करून ठेवतो मोठा बांधून मोठ्या मोठ्या घरामध्ये, की तसं पुढच्या वर्षीला कामाला येईल, तसं बाबांच्या मशिदीमध्ये कायम एक गव्हाचं पोतं असायचं, पाकडाला सूप असायचं आणि जातं पण असायचं. म्हणजे संसारिकसुद्धा होते आणि म्हणावं तर फकीरसुद्धा होते. बाहेर एक तुळशी वृंदावन आहे, तिथंच एक लाकडी सेंदन म्हणजे एक सुंदर असा कातीव लाकडी रथ आहे, की जो रथ इंदूरचे एक बाबांचे प्रेमळ भक्त बाळासाहेब रेगे, दाजीसाहेब अवस्थी वगैरेंनी उत्सवाच्या दिवशी गावात मिरवणुकीसाठी आणून दिलेला आहे. दुसरा बाबांच्या हातात एक कायम दंड असत, चटका म्हणजे एक शिसवीची चांगली अंगठ्याएवढी जाडजूड अशी मजबूत काठी. हे बाबा कायम बाहेर पडताना, चावडीत जाताना, चावडीतून परत मशिदीत येताना एका हातात चिलीम, एका हातात तंबाखूची पुरचुंडी आणि हातामध्ये तो चटका घेऊन बाबा जात असत. आता लेखकांनी स्वतःच सांगितलं की काहीतरी माझं मागच्या जन्मीचं पुण्य होतं, म्हणून हे बाबा माझ्या हृदयाच्या पेटीत बंदिस्त आहेत. बाबांची पावलं मला मिळाली. आणि मग आता बाबा कसे होते, बाबांना हरिद्वारापासून लोक दर्शनाला येत असत, तडी तापडी, संन्यासी, साधू, फकीर सगळे. पण बाबांनी कधी वादविवाद कुणाशी केला नाही, त्यांना वितंडवाद आवडत नव्हता. पण त्यांच्या जिभेवर कायम अल्ला मालिक हा शब्द असायचा. पण त्यांना सारी वेदशास्त्र पण माहीत असायचे, वेद पण त्यांचे मुखयुक्त असायचे आणि सर्वांशी समान न्याय. तो लक्ष्मीपुत्र असो, सावकार असो, नाही तर भिकारी असो, बाबा सगळ्यांशी सारख्या मार्गाने चालायचे. बाबांनी लोकांकडनं जे पैसे घेतले त्यातनं देवदेवळाचे जीर्णोद्धार देखील केले. तात्या पाटलाच्याकडून शनी, गणपती, शंकर पार्वती, ग्रामदेवत, मारुती या सगळ्यांच्या मंदिराचे जीर्णोद्धार केले. बाबा कुणाला 10 रुपये देत, कुणाला 15 देत, कुणाला 30 देत, कुणाला 50 देत, असं काही ना काही लोकांना देत आणि त्याचा विनियोग देखील व्हावा. लोकांना माहीत असायचं की या धर्माचा पैसा आहे, तर आपण धर्मासाठीच तो वापरला पाहिजे. मग बाबांना वैद्यकीय शास्त्राचं पण चांगलं ज्ञान होतं, बाबांचे आशीर्वाद होते. किती दुष्ट लोक होते ते बाबांच्या सहवासात चांगले झाले, कित्येकांचे कुष्ठरोग गेले, पांगळ्या लोकांना चालू लागले, आंधळ्या लोकांना दिसू लागले. मग कधी येत धुनीच्या जवळ येऊन बसायचे सकाळी, लेंडीवरनं जाऊन आले की कधी हातपाय न धुता पारुशेत जाऊन तिथं बसायचे, कधी स्नान करायचे, कधी डोक्याला सफेद पागोटं, अंगाला स्वच्छ धोतर, अंगात पैरण असा पेहराव असायचा. बाबा हे पण करत, वैद्यकीय शास्त्र पण करत, म्हणजे हाकीम म्हणून ते प्रसिद्ध झाले होते. तर आता त्याची एक कथा आहे, ती आपण ऐकूया. एकदा एका भक्ताचे डोळे सुजूनी झाले लाल गोळे, रक्तबंबाळ दोन्ही बुबुळे, वैद्य न मिळे शिर्डीत. भक्त बिचारे भाविक भोळे, बाबासही दाविते डोळे, बिब्बे ठेचून करविले गोळे, सत्वर ते वेळी बाबांनी. कोणी घालील सुरम्याच्या काड्या, कोणी देईल गाईच्या दुधाच्या घड्या, कोणी शीतळ कापुराच्या वड्या, देईल पुड्या अंजनाच्या. बाबांचा तो उपायच वेगळा, स्वहस्ते उचलला एक गोळा, छिडूनी भरला एक एक डोळा, फडकावा टोळा बांधला. उदयक डोळ्यांची पट्टी सोडली, वरी पाण्याची धार धरली, सुज होती ते सर्व निवळली, बुबुळे झाले निर्मळ. डोळ्यासारखा नाजूक भाग, नाही बिब्यांची झाली आग, बिब्याने दवडला नेत्ररोग, ऐसे अनेक अनुभव. दोती पोती तया अवगत, नकळत एकांत स्थळी जात, स्नान काढता आतडी ओकीत, धुवून टाकीत वाळावया. मशिदीहुनी जितका आड, तितकेच पुढे वडाचे झाड, त्याही पलीकडे एक आड, 2 दिवस आड जात ते. भर दुपारी प्रखर ऊन, तेथे कोणी नाहीसे पाहून, स्वय आडातून पाणी काढून मुखमार्जन करीत. असो ऐसिया एका प्रसंगी, बैसले होते स्नाना लागी, आतडी काढून लागवेगी, धुवून ते जागी लागले. अजा मारता तिची आतडी, बाह्यांतर करून उघडी, धुवून घालती घडीवर घडी, निर्मळ चोकडी करीतात. तैसेच आपली आतडी काढून, आतून बाहेर स्वच्छ धुवून, पसरली जांबाचे झाडावरून आश्चर्यजनी भाऊ केले. ज्याही ही स्थिती डोळा देखली, त्यातील काही हयात मंडळी,
आहेत अजून शिर्डीस उरली, म्हणती वल्ली ते अपूर्व. कधी लावती खंड योग, कधी हस्तपादादी विलग. ऐसे मशिदीत जागोजाग, अवयव सलग ते पडत. ऐसा देह खंड विखंड, देखावा तो भयंकर प्रचंड. पाहुणे धावत लोक उदंड, बाबा अखंड त्या दिसती. पाहुणी एकदा ऐसा प्रकार, पाहणारा घाबरला फार. कोणे दुष्टे बाबा सठार, केले अत्याचार हा. मशिदीत ठिकठिकाणी, अवयव दिसती चारही कोणी. रात्र मध्यान जवळीन कोणी, चिंता मनी उद्भवले. जावे कोणासी सांगावयाला, होईल उलट टांगावयाला. ऐसा विचार पडला तयाला, जाऊनी बैसला बाहेर. असेल साहीचा हा योग काही, हे तयाच्या स्वप्नातही नाही. पाहून छिन्न भिन्नताही, भीती हृदयी धडकली. कोणासी तरी कळवावा प्रकार, मनात त्याचे येई फार. पण मीच ठरेन गुन्हेगार, प्रथम खबर देणारा. म्हणून कोणासी सांगवेना, येत मनात असंख्य कल्पना. म्हणून पाठे जाऊनी पुन्हा, पाहता मना विस्मित. अदृश्य पुटबिल सर्व प्रकार, बाबा कुशल स्थानी स्थिर. हे स्वप्न नाही नाहीसा विचार, येऊन पाहणार आश्चर्य. हे योग ते धोती पोती, बाळपासून आचरती. कोणा न कळे ती अगम्य गती, योगस्थिती तयांची. दिडकीस नाही कोणाच्या शिवले, गुणाने प्रख्याती ते पावले. गरीब दुबळ्याचा आरोग्य दिदले, हाकीम गाजले ते प्रांती. हाकीम हा तो केवळ परार्था, अति उदास ते निजस्वार्था. साधावया परकी अर्था, असायन अर्थासा तसे. या अर्थीची अभिनव कथा, निवेदितो मी श्रोत्या करता. विदित होईल बाबांची व्यापकता, तशीच दयाद्रता तयांची. एका भक्ताचे एकदा डोळे आले, एकदम सुजून लाल भडक झाले होते, जसे काय रक्तबंबाळ झाली दोन्ही बुबुळे. आता कोणी वैद्य हाकीम काय त्या शिर्डीमध्ये मिळत नव्हता. लोक काय करणार? कोणी सुरमा घाल सांगल, कोणी गाईच्या दुधाच्या घड्या डोळ्यावर ठेव सांगल, कोणी शीतल कापराच्या वड्या, अंजनच्या पुड्या डोळ्यात घालायचं, अंजन म्हणजे हे सगळं देतील. पण बाबांचा उपायच वेगळा. आता लोक बिचारे भोळे भक्त गेले बाबांकडं, की असं असं बाबा इथं डोळे आलेत, काय उपाय सांगा. मग बाबांनी काय केलं, बिब्बा घेतला. आता बिब्बा माहिती आहे ना, की तो ठेचरा म्हणजे त्याची जरा जर त्याचं तेल बाहेर आलं तर ते आपल्या त्वचेला सुद्धा लगेच फोड होतो, उत्तं ते त्वचेला आपल्या. आणि असा तो बिबा तो फक्त पोटात घेतला तर चांगला असतो. जे अतिजुलाब होतात त्या व्यक्तीला दिव्यावरती बिब्यामध्ये एखादी सुई टोचायची, दिव्यावर पकडायची, ते थेंब दुधात पाडायचे. ते थेंब पोटात घेतले तर बरं होतं. पण बाबांनी काय केलं, तो बिब्बा टेचला आणि त्या माणसाच्या डोळ्यात पार चांगला भरला आतमध्ये आणि वरनं फडकं बांधलं. आणि सकाळी उठला, समोर डोळ्यावर पाण्याची धार धरली, फडका सोडला आणि पाण्याची धार धरली, तर त्याचे डोळे एकदम सूज वगैरे निघून गेली आणि एकदम त्याचे डोळे व्यवस्थित झाले. आता बाबांना हे योगिक क्रिया येत होत्या. बाबांना धोती पोती प्रकार सारे माहीत होते. मशिदीपासून जवळ एक आड आहे, त्याच्या पुढं वडाचं झाड आहे, त्याचे पुढे एक आड आहे. तिथं कोण एवढं जात नसतं. तिथं बाबा 2 दिवस आड जायचे. भर दुपारी ऊन आहे तेव्हा कोण नाही असं बघून आपली आतडी तोंडातनं बाहेर काढायचे. त्या आडातनं पाणी काढून मुखमार्जन करायचे, आपली आतडी बाहेर काढायचे. आणि जसे बकरी मारल्यावर बकऱ्याची आतडी जशी बाहेर वाळत घालतात, तशी घडीवर घडी करून बाबा आपली आतडी बाहेर काढायचे. आता जेव्हा हा ग्रंथ त्याने लिहिला तेव्हा ते म्हणतात की ही डोळ्यानं पाहणारी मंडळी आजही शिर्डीमध्ये हयात आहेत. दुसरं बाबांना खंडयोग पण माहीत होता. म्हणजे आपले हस्तपाद हातपाय वेगळे करायचे, सगळे अवयव बाजूला करून ठेवायचे आणि पुन्हा जोडायचे. एकदा एक माणूस आला, त्याने बघितलं तर मशिदीत जागोजागी हात पाय डोकं कुठं कुठं पडले. त्याला वाटलं बाबांना कोणतरी ठार केलं. तो घाबरला. पण आता बातमी कशी द्यायची हो, रात्री मध्यरात्री कुणाला सांगायचं. शिवाय म्हणे जो खबर देतो त्यालाच त्या काळात पण आधी धरत असत, पहिला खबऱ्या की तूच गुन्हेगार. त्यामुळे तो काय सांगत नव्हता. रात्रभर मशिदीच्या बाहेर बसला. सकाळी जाऊन पाहतो तर बाबा आपले व्यवस्थित अखंडपणे बाबा झोपलेले आहेत एका जागी. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग हे धोती पोती हे सगळे प्रकार बाबांना लहानपणापासून येत होते. दिनदुबळ्या अशक्त लोकांसाठी बाबांनी हाकीमपणा पण केला, लोकांना औषध उपचार पण दिले. आणि अशीच आता एक कथा आहे, बाबांनी लोकाला कसं काय त्याचे रोग घालवले ती कथा मी आता सांगतो. सन 1910 साली समय धनतेरस दिवाळी. सहज बाबा दुनी जवळी, बसले जाळीत लाकडे.
प्रखर तेवली होती धुनी, निजे हस्त त्यातची खुपसुनी. बाबा बैसले निश्चिंत मनी, हात भाजूनी निघाला. माधव नामे तयाचा सेवक, लक्ष गेले तयाचे सहजिक. देशपांडेही होते नजीक, तेही तात्काळ धावले. माधव नामे तयाचा सेवक, लक्ष गेले त्याचे साहजिक. देशपांडेही होते नजीक, तेही तत्काळ धावले. जाऊनी मागे मारुनी बैसका, कमरेस घालून घट्ट विळखा. बाबासी मागे ओढून देखा, पुसती विलोका मग काय. हा हा देवा हे काय केले, म्हणता बाबा ध्यानावर आले. एक पोर रे काखेचे म्हणती निसटले, भट्टीत पडले एकाएकी. ऐकुनी निजपतीच्या हाके, लोहाराची रांडरे धाके. मारुनी आपल्या पोरासे काके, भाता फुंके भट्टीचा. फुंकता फुंकता लक्ष चुकली, काकेचे पोर हेही विसरली. पोर ते चपळ तेथून निसटली, पडताची उचलली मी श्यामा. काढावयासी त्या पोरीला, गेलो तो हा प्रकार घडला. भाजू दे रे माझा हात मेला, प्राण रे वाचला पोरीचा. आता या हाताचे दुखणे, कैसा उपाय तया करणे. चांदोरकरासी पत्र घालणे, माधवरावाने ठरविले. पत्र लिहिले सविस्तर, परमानंद प्रसिद्ध डॉक्टर. संवेत घेऊन या सत्वर, आले चांदोरकर शिर्डीस. उपयोगा पडती दाहोपशाना, ऐसी औषधे घेतली नाना. परमानंदा संवेत नाना, साई चरणा पातले. करुणी बाबासी अभिवंदन, पुसती कुशल वर्तमान. निवेदिले आगमन प्रयोजन, हस्तावलोकन प्रार्थिले. आधीचा हात पोळल्यापासून, भागोजी शिंदा तूप चोळून. पट्ट्या बांधत तसे वर करून, पान बांधून प्रत्ययी. तो हात सोडून या पहावा, परमानंदासी दाखवावा. दवा उपचार सुरू करावा, गुण पडावा बाबांना. ही सदिच्छा करुणी मनी, बहुत नानांनी केली मनधरणी. प्रयत्न केला परमानंदांनी, पट्ट्या सोडून पहावे. आज उद्या करुणी, वैद्य आपुला आल्ला म्हणून. हास्तन दिदला पाहावया लागुनी, खेदईन मनी तयाचा. परमानंदाचा आणिलेला दवा, तयान लागली शिर्डीची हवा. परिसाई दर्शन सुहावा, तया घडावा योग हा. भागोजीचीच नित्य सेवा, भागोजीनेच हात चोळावा. तेने काळे हातही बरवा, होनी सर्वा सुख झाले. ऐसा जरी हात बरा झाला, न कळे बाबासी येई काय दुकळा. ती प्रातःकाळची येता वेळा, पट्ट्याचा सोहळा प्रतिदिनी. नसता हातास काही वेदना, नित्य निष्कारण तयाची जोपासना. घृतमर्दन निष्पीडन यो जोपासना, आमरणांत चालविली. ही उपासना भागोजीची, साई सिद्धांना आवश्यकता जिची. भागोजीच घडविती नित्यनेमाची, भक्त काजाची आवडी. पूर्वजन्मीचे महादोष, भागोजी पावला कुष्ठक्लेश. परितयाचे भाग्य विशेष, साई सहवास लादला. लेंडीवरी निघता फेरी, भागोजी बाबांचा छत्रधारी. रक्तपिती भरली शरीरी, परिसेवे करी प्रथमतो. धुनी पासले स्तंभापासी, बाबा जेव्हा प्रातःसमयासी. प्रत्यही बैसत निजरामासी, निज आरामासी. हजर सेवेसी तो भाग्या. हातापायांच्या पट्ट्या सोडणे, त्या ठाईचे स्नायू मळणे. मसळल्या जागी तूप चोळणे, सेवा करणे भाग्याने. पूर्वजन्मीचा महापापिष्ट, सर्वांगी भरले रक्तकुष्ठ. भागोजी शिंदा महाव्याधिष्ट, परी एक भक्त वरिष्ठ बाबांचा. रक्तपितीने जडली बोटे, दुर्गंधीने सर्वांग ओकटे. ऐसे जयाचे दुर्भाग्य मोठे, भाग्य चोकटे सेवा सुखे. कितीतरी म्हणून श्रोते आला, वर्णू बाबांच्या अगाध लीला. एकदा गावी ग्रंथी ज्वर आला, चमत्कार झाला तो परी. एकदा बाबा धुनीजवळ बसले होते लाकडं जाळत, आणि तेव्हाच अचानक त्यांनी काय केलं तर धुनीमध्ये आपला हात घातला आणि बाबांचा हात भाजून निघाला. मग माधव होता तिथेच, माधवराव देशपांडे. मग त्याने काय केलं की ते तत्काळ जाऊन पाठीमागनं बाबांना मिठी मारली आणि कमरेनं धरून ओढलं, बाबा काय करताय म्हणून. आणि असं काय करताय देवा, हा हा हे काय केलं. मग बाबा ध्यानावर आले. अरे म्हणले, एक पोर काखेतलं होतं ते निसटलं आणि भट्टीत पडलं होतं. म्हणून म्हणे मी निजपतीच्या हाके, म्हणजे एक लोहार होता त्याची बायको, ते नवऱ्याने ते आवाज दिला तिथं आता ते भाता फुंकायसाठी. तर मग नवऱ्याच्या धाकानी आपल्या पोर काखेला मारून ती भाता फुंकत होती. फुंकता फुंकता लक्ष चुकलं, हातात पोर आहे ते विसरली आणि ते पोर म्हणे भट्टीत पडलं.
तर म्हणे मी ते काढलं, माझा हात भाजला तर भाजू दे म्हणे, त्यानं काय मोठं होतं आहे. म्हणे बाबा आता कसं करायचं या हाताचं तुमच्या. मग त्याने काय केलं, चांदोरकरांना पत्र लिहिलं की बाबा असं असं घडलं आहे आणि परमानंद नावाचा एक प्रसिद्ध डॉक्टर होता, तर त्याला घेऊन या आणि बाबांवरती उपचार करा. त्यानुसार तो माणूस खूपशी औषधं घेऊन आले, शिर्डीला आले. पण बाबांनी काय त्याला हात दाखवलाच नाही. त्याच्या आधी भागोजी शिंद्यानं बाबांच्या हाताला तूप चोळून हाताला पट्ट्या चांगल्या घट्ट बांधल्या, आतनं पानं ठेवली आणि पानावर पट्ट्या बांधल्या. आता तो आला तर बाबा हात दाखवायला तयारच नाही. आज उद्या करत करत त्या शिर्डीची हवा काय त्या औषधांना शेवटी लागलीच नाही. आणि आता भागोजी शिंद्याची ही नित्यसेवा चालू होती. म्हणजे जरी बाबांचा हात बरा झाला तरी पण बाबा त्याच्याकडनं रोजच्या पट्ट्या बांधून घेत असत. तूप लावून घेत अंगाला आणि हातापायाला पट्ट्या बांधून बाबा घेत होते. आता ह्या भागोजी शिंद्याचं काय होतं, तर हा कुष्ठरोगी होता. आता कुष्ठरोगावर उपचार आहेत तेव्हा नाहीच, लोक पूर्वजन्मीचं पाप दोष नाश हेच होतं. आणि असतंही ते. आपण अध्यात्मदृष्टीने पाहिलं तर जरी जंतूचा प्रताप असला तरी एखाद्याच्याच नशिबाला काय येतो, तो प्रत्येकाच्या नशिबाला काय येत नाही. म्हणजे त्याचं काहीतरी पाप आहे मागचं, म्हणूनच तो महारोग किंवा कुठलं काय असतं ते त्या व्यक्तीला होत असतं. मग त्याच्यानुसार तो रक्तकुष्ठ होतं त्याला, तर त्यामुळं कोणी त्याला जवळही आधी करायचं नाही. पण बाबांचा मोठा भक्त जवळचा, त्यामुळं रक्तपिती म्हणजे काय, ते लाल रंगाचं कुष्ठ असतं किंवा त्यातनं रक्त पुगळतो त्या झालेल्या जखमांमधनं. दुर्गंधीनं सगळं अंग ओकटं झालं, बोटं झडलेली. पण तो बाबांच्या अंगाला तूप चोळायचा, बाबा त्याच्याकडनं सेवा करून घ्यायचे आणि तो पट्ट्या बांधायचा. बाबांची जखम बरी झाली तरी पट्ट्या बांधून घ्यायचे बाबा. म्हणजे एक प्रकारे लोकांना एक धडा घालून देत होते बाबा, की प्रत्येकाला शेवटी माणसासारखं वागवा. बघा हा कुष्ठरोगी आहे, मी स्वतः अंगाला तूप चोळून घेतो, मला काही झालं आहे का, नाही झालं. म्हणजे हा संसर्गिक रोग नाही, हा तुम्हाला होणार नाही, हे पण एक प्रकारे बाबा लोकांना सांगत होते. सेवा करण्यासाठी कोणी गेलं तरी बाबा त्यांनी कधी अव्यय केला नाही, उलट प्रेमानेच वागवलं. महाराजांकडे एकदा भीमाबाई, एक महारोगी बाई आली महाराजांकडं. मग महाराजांनी काय केलं, भीमाबाई नावाच्या मराठी जातीच्या बाईला, मराठा जातीच्या, सांगितलं हिला घरी घेऊन जा. ती म्हणली बाबा हिला तर महारोग आहे, मी कसं हिला घरी नेऊ. बाबा म्हणले माझी सख्खी बहीण समज आणि तिला घरी ने, माझी बहीणच आहे ती. मग ती बाई महिनाभर त्यांच्या घरात राहिली आणि शेवटी त्या बाईने आपला देह तिथेच ठेवला. बाळाजी पाटील नेवासकर हे एकदा आपल्या गावी जायला निघाले होते. तर बाबा म्हणले थांब, दगडूभाऊ आजारी आहे, त्याच्याकडे लक्ष दे. हा दगडूभाऊ खरा जातीचा मुसलमान, रक्तपिती झालेली त्याला, म्हणजेच महारोग कुष्ठरोग. मग पाटलाने त्याच्या अंगातले किडे काढायचे, लस पुसायची, धुवायची, त्याला स्नान घालायचं. अशी महिनाभर त्या पाटलांकडनं त्या दगडूभाऊची सेवा करून घेतली. दगडूभाऊ जेव्हा मेला तेव्हा बाबाने त्या पाटलाला आपल्या गावी जाण्याची परवानगी दिलेली आहे. आता अजून एक कथा आहे ती आपण पाहूया. किती म्हणून श्रोते आला, वर्णू बाबांच्या गादलीला. एकदा गावी ग्रंथीज्वर आला, चमत्कार झाला तो परिसा. दादासाहेब खापर्ड्यांचा मुलगा एक लहान वयाचा, आनंद साई सहवासाचा निज मातेच्या सहभोगी. आधीच तो मुलगा लहान, तापा आला फणफणून, मातेचे हृदय आले उलून, अस्वस्थ मन झाली. उमरावती वस्तीस्थान, आले मनी करावे प्रस्थान. सायंकाळची वेळ साधून, आले आज्ञापना घ्यावया. अस्तमानाची करता फेरी, बाबा येती वाडिया शेजारी. बाई जाऊनी पाय धरी, निवेदन करी घडले जे. आधी स्त्रियांची जात घाबरी, तशात मुलाची थांबेना किरकिरी. शिरशिरी ग्रंथीज्वराची भीती भारी, निवेदन करी घडले ते. बाबा म्हणती मृदू वचन, आबाळ आले आहे जाण. पडेल पाऊस पीक पिकोन, आबाळ वितळून जाईल. भिता किमर्त ऐसे वधून, कपणी कमरेपर्यंत उचलून. दाविते झाले सकाळ लागून, ग्रंथी टवटवून उठलेल्या. कुक्कुटीच्या अंड्या एवढे, 4 ग्रंथी चोहीकडे. म्हणते पाहे भोगणे पडे, तुमचे साकडे मज लागे. हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहुणे विस्मित लोक. भक्ता लागे दुःखे एकैक, भोगिती अनेक संत कैची. मेणाहुनी मऊ चित्त, सबाह्य जैसे नवनीत. लाभे बिन भक्तासी प्रीत, भक्तची गणगोत जयांचे. ऐसा एकदा वर्तला प्रकार, नानासाहेब चांदोरकर. निघाले सोडून नंदुरबार, पंढरपुरासी जावया. नाना परम भाग्यशाली, साईची अनन्य सेवा फळली.
भूवैकुंठ प्राप्ती घडली, मामलत मिळाली तेथीच. येताची हुकुम नंदुरबारी, जाणे होते अतिसत्वरी. तातडीने केली सवारी, हेतू अंतरी दर्शनाचा. सकुटुंब सपरिवार शिर्डीस जाण्याचा झाला विचार. शिर्डीचं प्रथम पंढरपूर, करू नमस्कार बाबासी. नाही कोणासी पत्र पाठविले, नाही निरोप वृत्त कळविले. सरसामान सर्व आवरिले, गाडीत बैसले लगबगा. ऐसे जे हे नाना निघाले, नसेल शिर्डीत कोणासी कळले. परी साईसी सर्व समजले, सर्वत्र डोळे तयांचे. नाना निघाले सत्वर, असतील निमगावाचे शिवेवर. तोच शिर्डीत चमत्कार, घडला साचार तो परिसा. बाबा होते मशिदीत, माळसापती समवेत. आप्पा शिंदे काशीराम भक्त, वार्ता करीत बैसलेले. इतक्यात बाबा म्हणती, अवघे मिळून भजन, अवघे करूया भजन चौघे. इतक्यात बाबा म्हणती, अवघे मिळून या करू भजन चौघे. उघडले पंढरीचे दरवाजे, भजन मौजेने चालवू. साई पूर्ण त्रिकाल ज्ञाता, कळून चुकली तया वार्ता. की नाना शिवेच्या ओढ्यासी असता, भजन उल्हासता बाबांसी. पंढरपुराला जायाचे तिथेच मजला राहायाचे. पंढरपूरला जायाचे तिथेच मजला राहायाचे. तिथेच मजला राहायाचे, घर ते माझ्या रायाचे. स्वये बाबा भजन म्हणती, भक्त बसलेले अनुवाद करती. पंढरीचे प्रेमात रंगती, इतक्यात येती नानाही. सकुटुंब पायी चालत, म्हणती आता आम्हा समवेत. महाराजांनी पंढरपुरात निवांत निश्चिंत बैसावे. तोही विनंती नकोच होती, आधीच बाबांची उल्हास वृत्ती. पंढरी गमन भजन स्थिती, जननिवेदिती तयासी. नानामती अतिविस्मित, लीला पाहुनी आश्चर्यचकित. तया पायी डोळे ठेवित, सद्गदित झाले. घेऊन या आशीर्वचन, उदी प्रसाद मस्तकी वंदून. चांदोरकर पंढरपुरा लागून निरोप घेऊन निघाले. ऐशा गोष्टी सांगू म्हणता, होईल ग्रंथ विस्तारता. म्हणून आता पर दुःख निवृत्तीता, विषय आटोपता घेऊ हा. संपवू हा अध्याय आता, अंत नाही बाबांचे चरिता. पुढे अध्यायी अवांतर कथा, वदेन स्वहिता लागे मी. ही मीपणाची अहमवृत्ती, जिरवू जाता जिरेना चित्ती. हा मी कोण न कळे निश्चिंती, साईचे वदतील निजकथा. वदतील निरजन्माची महती, कथीतील निज भैक्षवृत्ती. बायजाबाईची ती भक्ती, भोजन स्थिती ही आपुली. सवे घेऊन माळसापती, तेथेची कोते तात्या गणपती. बाबा निजत मशिदी प्रती, कैसे राती ते परिसा. पंत हे माड साईसी शरण, म्हणती भक्त पायीची वाहन. तयासी साईची आज्ञाप्रमाण, झाले निरूपण यथवरी. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरंचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, विविध कथा निरूपण नाम. सप्तम अध्याय गोडहा. श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तू. श्री कृष्णार्पण नमस्तू. एकदा त्या गावामध्ये ग्रंथी ज्वर आला, म्हणजे प्लेग झाला. आणि दादासाहेब खापर्ड्यांचा एक मुलगा लहान होता. आणि साईचा सहवास लाभण्यासाठी दादासाहेब खापर्डे नेहमी आपले कुटुंबाला घेऊन येत होते. तर त्यांची बायको आणि मुलगा होता. तर त्या मुलांच्या काखेमध्ये ताप आला त्या मुलाला, आणि तो किरकिर करू लागला. मग त्या बाईने काय केलं, तर बाबांना गावी जायची परवानगी मागितली. आधीच बायकांची जात घाबरट, आणि त्यात म्हणे मुलगं सारखं किरकिरत होतं. तर बाबा म्हणले, आता आभाळ आले, आता पाऊस पडल, तर कशाला आता जाता, नका जाऊ, आभाळ बितळून जाईल, तेव्हा जा, घाबरता कशाला. मग बाबांनीच आपली ती कपणी वर केली आणि लोकांना दाखवल्या. तर कोंबडीच्या अंड्यासारख्या एवढ्या मोठ्या गाठी बाबांच्या जांघेत आणि काखेत आल्या होत्या. चारही ठिकाणी 4 गाठी आल्या होत्या. मग बाबा म्हणले, बघा, तुमच्यासाठी हे आम्हाला भोगायला लागतंय, आणि तुमचं साकडं आमच्यावर, तुमचं दुःख आमच्यावर थोडक्यात घ्यायला लागतं. म्हणजे अशी संत लोक आपल्या भक्तांची दुःख स्वतः भोगतात अनेक वेळा. त्यांचं चित्त कसं असतं संतांचं, ते मेणाहूनही मऊ असतं, आणि तसं काही लोणी आहे असं वाटतं ते. आणि भक्तांवरती ते कायम प्रीत करत असतात, प्रेम करतात. एकदा काय झालं, नानासाहेब चांदोरकर निघाले पंढरपूरला जायला नंदुरबारवरनं. मग ते कुटुंब घेऊन सगळं चालले होते. भूवैकुंठ प्राप्ती घडली, मामलत मिळाली तेथेच. मग त्यांना तिथंच सध्या ते काम मिळालं वाटतं. ते सरकारच्या याच्यामध्ये होते, तर त्यांना तिकडेच ते मिळालं. म्हणले बाबांची आज्ञा घेतली पाहिजे. मग सकुटुंब सपरिवार घेऊन
बाबांच्या दर्शनाला आले. आता ते जेव्हा त्या निमगावच्या शिवेपर्यंत पोचले असतील, कारण तेव्हा निमगावच्या समोर लगेच शिर्डी आहे. तर इकडे काय झालं, बाबा आप्पा शिंदे, माळसापती, अजून काही 4 भक्तांबरोबर ती बसले होते वार्ता करत. तर एकदम म्हणले, आपण आता पंढरपूरचे दरवाजे उघडलेत, आता आपण पंढरपूरला जायसाठी भजन करूया सगळ्यांनी. आणि त्यांनी ते बाबांनी भजन केलं, पंढरपूरला जायचं जायचं, मला तिथेच राहायचं हे भजन केलं. भक्त पण आपले बाबांबरोबर आनंदाने भजन करू लागले. आणि मग तेवढ्यात ते नानासाहेब चांदोरकर तिथे आले. मग त्यांनी ती सांगितली, आनंदानं पंढरीला निघाल्याची वार्ता सांगितली. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. जे समोर बाबांच्या समवेत जे 4 जण बसले होते ते आश्चर्यचकित झाले की यांना कसं कळलं. मग त्यांनी सांगितलं, बाबा आधीच पंढरीत पोचलेले आहेत म्हणे, आत्ता आम्ही तुमच्याच म्हणजे आम्ही भजन गात होतो पंढरपूरच्याबद्दल. मग कळलं की बाबांना सगळं भूत भविष्य वर्तमान दिसतं आणि ते संतांच्या चरित्राला किंवा बाबांच्या चरित्राला कुठं अंतच नाही आहे. मग ते निरोप घेऊन चांदोरकर पुढे पंढरपूरच्या रस्त्याला निघून गेले. आता इथे हा अध्याय आपण संपूया आणि पुढच्या अध्यायामध्ये नरजन्म कसा महान आहे, त्याची महती कशी आहे याबद्दल बाबा आपल्याला कथा सांगतील, ती आपण ऐकूया. आणि तात्याजी कोते आहे तो कसा मशिदीवर जात होता, बाबांच्या समवेत 4 लोक राहायचे, त्याबद्दलचं सगळं सविस्तर आपण पुढच्या अध्यायात पाहूया. इथे हा अध्याय 7वा समाप्त. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.